वैकुंठवासी हरिभक्त पारायण बारकू धोंडू थले। हरिभक्त पारायण ताईबाई बारकू थले की कृपा आशीर्वादों से वारकरी संप्रदाय आमने लोनाड़ परिसर के संचालक व माजी अध्यक्ष हरिभक्त पारायण श्री शशिकांत बारकू थले, हरिभक्त पारायण जयराम बारकू थले, भरत बारकू थले, दयानंद बारकू थले, हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर बारकू थले तथा समस्त थले परिवारों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के लोनाड़ गांव में माघी गणेश उत्सव समारोह के शुभ अवसर पर 1.5 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान कर बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए अपने देवता की विदाई की। इस विदाई अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक व थले परिवार तथा गणेश भक्त उपस्थित थे। गणपति बप्पा मोरया पुरच्या वर्षी लौकर या, इस आशा के साथ अपने देवता की विदाई की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस अवसर पर वारकरी संप्रदाय आमने लोनाड़ परिसर के संचालक व माजी अध्यक्ष हरिभक्त पारायण श्री शशिकांत बारकू थले के निवास स्थान पर अनेकों मान्यवरों ने पहुंचकर गणपति बप्पा की दर्शन कर महाप्रसाद का भी लाभ लिया। प्रथम गणपती बाप्पाची प्रार्थना करून आज माघी गणेशोत्सवानिमित्त सर्व आपल्या भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आमच्याकडे गेल्या वर्षीपासून माघी गणपती आम्ही आणत असतो। गेल्या वर्षीसुद्धा मोठ्या थाटामाटात आगमन झाले होते। यावर्षी दुसरा वर्ष आहे। यावर्षीसुद्धा गणपती बाप्पाचे आगमन झाले असून रात्री गणपती बाप्पाची यथासांग पूजा करून गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत आणि आज सकाळी महाआरती करून तसेच इथे कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि गणपती बाप्पा निमित्त माझे सर्व नातेवाईक मित्रपरिवार हा इथे उपस्थित असतो। त्यांचेसुद्धा मनापासून आभार आणि बाप्पांची सतत कृपा आमच्यावर अशीच राहू द्या। कारण गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता म्हणजे ज्याला पूजेचा अग्रस्थान मानला जातो ते गणपती बाप्पा आणि त्यांच्या आज माघी गणेशोत्सवानिमित्त आगमन झालेलं आहे आणि अशीच त्यांची कृपा होऊ दे। कारण काहीतरी निमित्त लागते, निमित्तशिवाय आपण कुठलाही कार्यक्रम करत नाही आणि आज गणपती बाप्पाच्या निमित्ताने आपल्या घरात आनंदाचा वातावरण होत असतो आणि आमचा सर्व परिवार एकत्र येऊन हा सण साजरा करतो। आम्ही 5 भाऊ, आमची मुलं, आई, आज त्यांच्या आईच्या कृपासह आमच्या बाबांच्या आशीर्वादाने हा आम्ही कार्यक्रम करत असतो आणि सतत आमच्या आईचा आम्हाला आशीर्वाद लाभत असतो। कारण ज्यांच्यामुळं घडलो आणि त्यांचे संस्कार असल्याकारणाने हे कार्यक्रम करत असतो आपण आणि अशीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो की असेच कार्यक्रम करण्याची आपल्याला संधी मिळो आणि आज आमचे सर्व घरातील लहान थोर एकत्र येऊन हा सण साजरा करता हाच महत्त्वाचा भाग आहे। आणि कारण आपल्याला घरच्या माणसाला पाठिंबा नसेल तर कुठला कार्यक्रम आपण करत नाही आणि या पाठिंब्यामुळे असे कार्यक्रम घडत असतात आणि अशी सेवा करण्याची संधी मिळत असतो। गणपती बाप्पा आपण सर्वांना सुखी ठेव हीच मी माझ्या वारकरी संप्रदाय आमने लोनाड़ परिसराच्या वतीने तसेच माझ्या थले कुटुंबाच्या वतीने माझ्या घरच्या वतीने सर्वांना सुखी आनंदात ठेव हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना। हे बाप्पाचे दर्शन घरचे बनवलेलं आहे आणि त्या संकल्प हा माझा मुलगा याच्या मनात आला। तसे आमचे एक मुलगा संदीप त्यांनी मिळून हा का मखर डिझाईनचा आपल्याला बनवाय अशी संकल्प आली आणि मुलांनी मिळून हा चा डेकोरेशन आहे आणि हा आपला कसा एकदम आणि चांगला दिसतो। कारण मुलांची अशीच कल्पना आहे का आपण कुठेतरी चांगला एक असा प्लॅन बनवले आणि ती त्याही केलेला आहे
त्यांचेसुद्धा खूप मनापासून आभार आणि असे पुढे बनवत राहा आणि ही सध्या देव प्रार्थना करतो. राम. घुमाया